करना चाहता हूं। कुछ साल पहले मैंने सोनिया गांधी जी ने और कर्नाटक के नेताओं ने आपसे वायदा किया था कि हम आपको 371J दे के ही रहेंगे। ನಾನು ನಿಮಗೆ ಒಂದು ಉದಾಹರಣೆನ ಈಗ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಶ್ರೀಮತಿ ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವರು बीजेपी के नेता अडवाणी जी ने कहा था कि ये काम किया नहीं जा सकता है। ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದವರು ಇವತ್ತು ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಅವತ್ತು ಇದೇ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾಗ 371J ಬಗ್ಗೆ ಅದ್ವಾನಿ ಅವರು ಏನು ಹೇಳಿದ್ರು, ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಏನು ಹೇಳಿತ್ತು, ಆರ್ಟಿಕಲ್ 371J ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಇದನ್ನ ಮರೆತುಬಿಡಿ ಅಂತ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇವತ್ತು ನಿಮಗೆ ನಾನು ಅದನ್ನ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. हमने ये वायदा पूरा किया और जहां यहां पहले 350 करोड़ रुपए आता था, आज यहां 4000 करोड़ रुपए आता है। इंजीनियरिंग और मेडिकल शिक्षा में लगभग 5000 सीटें बढ़ी और 20,000 लोगों को सरकारी नौकरी मिली। इंजीनियर बीदर, कोपल और गुलबर्गा में 3 मेडिकल कॉलेज चालू हुए। बीदर जिले पूरा एरिया बदल गया और जबरदस्त फायदा और विकास आपका हुआ। दूसरी तरफ नरेंद्र मोदी जी ने हिंदुस्तान की जनता को कहा कि हर व्यक्ति के बैंक अकाउंट में वो 15 लाख रुपए डाल के दिखाएंगे। 1 रुपया उन्होंने नहीं दिया, 1 रुपया। उसके बाद उन्होंने कहा 2 करोड़ युवाओं को हर साल वो रोजगार देंगे। इन्होंने पार्लियामेंट में पूछा, नरेंद्र मोदी जी की सरकार ने, एनडीए सरकार ने कितने लोगों को रोजगार दिया? कि 24 घंटे में 450 लोगों को रोजगार देते हैं। दिन पहले नरेंद्र मोदी जी ने स्वयं पार्लियामेंट हाउस में कहा कि उसमें से ज्यादा रोजगार कर्नाटक में आते हैं। ಮತ್ತು ಮೋದಿ ಅವರು अपना काम कर लिया, सिद्धरमैया जी ने अपना काम करके दिखा दिया। आप अपना काम कब करने जा रहे हो? ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳೇ, ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ನೀವು ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಉದ್ಯೋಗ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಕರ್ನಾಟಕದ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದೆ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದೆ. ನೀವು ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ಯಾವಾಗ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತ ನಿಮ್ಮ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಾನೀಗ. आपने भाषण देखा होगा मोदी जी का। पार्लियामेंट हाउस में प्रधानमंत्री जी ने भाषण दिया। 2-3 बड़ी समस्याएं हैं। रोजगार की समस्या है, किसानों की समस्या है। ಇವತ್ತು ದೇಶದ ಮುಂದೆ ಬಹಳ ಪ್ರಮುಖವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಸ್ಯೆ ಯಾವುದು? ಯುವಕರಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ರೈತರಿಗೆ ಇವತ್ತಿನ ಅವರು ಕಂಗಾಲಾಗಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಬಹಳ ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. 2 ಪ್ರಮುಖ ಸಮಸ್ಯೆಗಳು ದೇಶದ ಮುಂದೆ. दलितों, कमजोर लोगों की समस्या है। ದಲಿತರ, ಬುಡಕಟ್ಟು ಜನಾಂಗದವರ ಇವರ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಕೂಡ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶದ ಮುಂದೆ ಬಹಳ ಪ್ರಮುಖವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ. शहरों में जो लोग रहते हैं उनके सामने बड़ी मुश्किलें हैं, उनकी समस्याएं हैं। पूरे भाषण में, 1 घंटे के भाषण में नरेंद्र मोदी जी ने आने वाले भविष्य की बात नहीं की। ಮೋದಿ ಅವರೇ युवाओं को रोजगार देने की बात नहीं की, ಯುವಕರಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ करने की बात नहीं की। घंटा उन्होंने कांग्रेस पार्टी और बीते हुए समय की बात की। ಕೇವಲ 1 ಗಂಟೆಯ ಪೂರ್ತಿ 1 ಗಂಟೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ನೀವು ಹಿಂದೆ ಏನೇನಾಗಿತ್ತು ಅದನ್ನ ಜ್ಞಾಪಕ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಟೀಕೆ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ನೀವು 1 ಗಂಟೆ ಭಾಷಣ ಹೊಡೆದ್ರೆ ಹೊರತು ದೇಶದ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಮಾತಾಡಲೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನು ಆರೋಪ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. देश अपने प्रधानमंत्री से बीते हुए समय की बात नहीं सुनना चाहता।
केसी वेणुगोपाल जी, सिद्धरामैया जी, डॉक्टर परमेश्वर जी, मल्लिकार्जुन खड़गे जी, वीरप्पा मोइली जी, डीके शिव कुमार जी, ऑस्कर फर्नांडिस जी, डीके हरिप्रसाद जी, मुनियप्पा जी, रहमान खान जी, साकेत शैलजनाथ जी, सतीश जरिकोली जी, एसआर पाटिल जी, दिनेश गुंडूराव जी, संतोष लाड जी, हमारे डीसीसी प्रेसिडेंट, एमएलए, पार्टी के कार्यकर्ता, भाइयों और बहनों, प्रेस के हमारे मित्रों, आप सबका यहां दिल से बहुत बहुत स्वागत, नमस्कार। हमारे सामने कर्नाटक का चुनाव है और कर्नाटक की जनता को अपने भविष्य का निर्णय लेना है। ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಕರ್ನಾಟಕದ ಈ ರಾಜ್ಯದ ಚುನಾವಣೆ ಹತ್ರ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭವಿಷ್ಯವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡತಕ್ಕಂಥದ್ದಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. आपको ये निर्णय लेना है कि आप किस पर भरोसा करोगे। एक तरफ कांग्रेस पार्टी, सिद्धरामैया जी, मैं, और दूसरी तरफ बीजेपी और नरेंद्र मोदी जी। ಈ ಒಂದು ನಿರ್ಣಯದಲ್ಲಿ ತಾವೇನು ತೀರ್ಮಾನ ತಗೊಳ್ತೀರಾ? ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಎರಡು ವಿಷಯಗಳಿದೆ, ಎರಡು ವಿಚಾರಗಳಿದೆ, ಎರಡು ಪಕ್ಷಗಳಿದೆ. ಒಂದು ಕಡೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಇದೆ, ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರಿದ್ದಾರೆ, ನಾನಿದ್ದೇನೆ. ಹಾಗೂ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಇದೆ, नरेंद्र मोदी ಅವರಿದ್ದಾರೆ. भरोसा आपको उन्हीं लोगों पे करना चाहिए जो आपको सच बोले, जो आपसे झूठे वायदे करते हैं, झूठे सपने दिखाते हैं। उन पर भरोसे करने से आपको कोई फायदा नहीं मिलने वाला है। ನೀವೀಗ ಯಾರ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆ ಇಡಬೇಕು ಅಂತ ನೀವು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಸತ್ಯದ ಪರವಾಗಿದೆ, ಸುಳ್ಳಿನ ಭರವಸೆ ಕೊಡೋದಿಲ್ಲ, ಹೇಳಿದ್ದನ್ನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಕೆಲಸ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮಾಡಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಬರೀ ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ, ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಕ್ಕಂತ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಇದೆ. और आज मैं आपको 2-3 उदाहरण देकर दिखाना चाहता हूं कि कांग्रेस पार्टी सच्चे वायदे करती है, जो कहती है वो करके दिखाती है, और नरेंद्र मोदी जी के शब्द खोखले हैं, जो वो कहते हैं वो करते नहीं है। ನಾನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಈಗ 2-3 ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನ ಇಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈ ಉದಾಹರಣೆಗಳ ಮುಖಾಂತರ ನಿಮಗೆ ನಾನು ತಿಳಿಸಿ ಬಯಸ್ತೇನೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಏನು ಹೇಳ್ತದೆ ಅದನ್ನ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ. ನಾವು ಸುಳ್ಳಿನ ಆಶ್ವಾಸನೆ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಕೊಡೋದು ಇಲ್ಲ. ಆಗ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ತೋರಿಸ್ತೇನೆ, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತಾಗಿರ್ಬೋದು, ಬಿಜೆಪಿ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತಾಗಿರ್ಬೋದು, ಎಷ್ಟು ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನೀವು ದೇಶದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು कैसे बताता हूं। सिद्धरामैया जी जब कर्नाटका की गाड़ी चलाते हैं तो वो आगे देख के चलाते हैं। ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು, ಕರ್ನಾಟಕದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಇಲ್ಲಿ ಗಾಡಿಯನ್ನ ಓಡಿಸಿದಾಗ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಇದು ಫಾರ್ವರ್ಡ್ ಹೋಗ್ತದೆ ಹೊರತು
ಹಿಂದೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಗಾಡಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವ್ರದಲ್ಲ, ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಗಾಡಿ. गाड़ी आ रही होती है तो उनको दिखता है, सड़क पे कोई सामने से गाड़ी आ रही होती है तो आगे देखते हैं, उनको दिख रहा होता है. ಏನೇನು ದಾರಿಯಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಗಾಡಿಗಳು ಸಿಗ್ತದೆ, ಅದೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ನಮಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇರ್ತದೆ. मोदी जी गाड़ी को रियर व्यू मिरर में देख के चलाते हैं. ಮೋದಿ ಅವರು ಹಿಂಗ್ ಗಾಡಿ ಓಡಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮುಂದೆ ಏನ್ ಬರ್ತದೆ ಅದನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ. वो जो शीशा बोली ಆ ಏನು ಮಿರರ್ ಇರ್ತದೆ ಗಾಡಿ ಮೇಲೆ ಹಿಂದ್ಗಡೆ ಏನಿದೆ ಅದನ್ನ ನೋಡ್ತಾ ಗಾಡಿ ಓಡಿಸ್ತಾರೆ ಹೊರತು ಮುಂದ್ಗಡೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದನ್ನ ನೋಡಿ ಗಾಡಿ ಓಡಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. वो दिन भर रियर व्यू मिरर को देखते हैं, पता नहीं लगता सामने क्या हो रहा है. गड्ढा आता है तो गाड़ी घुस जाती है, गड्ढे में एक्सीडेंट होता है. ನೀವು ಈ ರೀತಿ ಓಡಿಸಿದ್ರೆ ಮತ್ತೆ ಇನ್ನೇನಾಗುತ್ತೆ, ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ है तो आपको आगे देखना पड़ेगा. आप पीछे देखकर इस देश को आगे नहीं ले जा सकते हो. ಮೋದಿ ಅವರೇ, ಈ ದೇಶವನ್ನ ನೀವು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಡೆಸಬೇಕಾಗಿದೆ ಅದು ಮುಂದೆ ನೋಡ್ಕೊಂಡು ನೀವು ಈ ದೇಶವನ್ನ ನಡೆಸಕ್ಕೆ ಹೊರತು ಹಿಂದೆ ಏನೇನಾಗಿದೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೋಡ್ಕೊಂಡು ದಯವಿಟ್ಟು ದೇಶವನ್ನ ನಡೆಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡಿ. जहां भी आप जाते हो आप कांग्रेस का बहाना देते हो. जहां भी आप जाते हो आप कांग्रेस पार्टी का बहाना देते हो. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀರಾ ನೀವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಏನಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು तो बहाने देने के लिए नहीं चुना है. ನೋಡಿ, ನಿಮ್ಮಿಂದ ನಾವು ಬೇರೆ ರೀತಿಯ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಕ್ಕೆ ನಿಮ್ಮನ್ನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ಅಥವಾ ಭರವಸೆ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ನಿಮ್ಮನ್ನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮಾಡಿಲ್ಲ. देश ने आपको रियर व्यू मिरर में देखने के लिए नहीं चुना है. ನಿಮ್ಮನ್ನ ರಿಯರ್ ವ್ಯೂ ಮಿರರ್ ನೋಡಿಕೊಂಡು ಗಾಡಿ ಓಡಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ನಿಮ್ಮನ್ನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮಾಡಿಲ್ಲ. आप रियर व्यू मिरर में देखते हैं तो आप डिमोनेटाइजेशन, नोटबंदी जैसी गलतियां करते हैं. मिरर में देख के गाड़ी को चलाते हैं तो आप देश को गब्बर सिंह टैक्स देते हैं. ಇನ್ನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಯಿತು, ನಷ್ಟ ಆಯಿತು, ಯುವಕರಿಗೆ ಉದ್ಯೋಗ. सिद्धरमैया जी से थोड़ा सीखो. ಮೋದಿ ಅವರೇ, ಸ್ವಲ್ಪ ತಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಹತ್ರ ಸ್ವಲ್ಪ ಪಾಠ ಕಲೀರಿ. सामने देखते हैं, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಮುಂದೆ ನೋಡ್ತಾರೆ, बहाने नहीं बनाते. ಸುಳ್ಳು ಭರವಸೆ ಏನು ಕೊಡೋದಿಲ್ಲ. किसानों की जरूरत होती है, कर्जा माफ करते हैं. ರೈತರಿಗೆ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರ ಸಾಲವನ್ನ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. शहरों में कैंटीन देते हैं ನಗರ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಇಂದಿರಾ ಕ್ಯಾಂಟೀನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. और कमजोर गरीब लोगों की मदद करते हैं. ಮತ್ತು ಯಾರು ಕಷ್ಟರಿದ್ದಾರೆ, ಬಡವರಿದ್ದಾರೆ ಅಂತವ್ರಿಗೆ ಸಹಾಯ ಹಸ್ತವನ್ನ. जितना पैसा, अब ये आप बात सुनिए, मजेदार बात सुनिए. गुजरात में मेरा 4 महीना दौरा हुआ. गुजरात का मैंने हर डिस्ट्रिक्ट देखा. ನಾನು ಗುಜರಾತ್ಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ, ಸ್ವಲ್ಪ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ. ಜಿಲ್ಲೆಗೂ ಕೂಡ मोदी जी ने कहा कि गुजरात को उन्होंने बदला. ಮೋದಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು, ನಾನು ಗುಜರಾತ್ ಅನ್ನ ಬದಲಾಯಿಸಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. पूरे देश में घूमे और कहा कि मैंने गुजरात को बदला. ಇಡೀ ದೇಶಾದ್ಯಂತ ಅವರು ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿದ್ರು, ಹೇಳಿದ್ರು ಗುಜರಾತ್ ಅನ್ನ ನಾನು ಬದಲಾಯಿಸಿದ್ದೆ. जाकर मुझे बात समझ आई. 4 महीने घूमा और मैंने अपनी आंखों से देखा. ನಾನು ಗುಜರಾತ್ ने बदला तो गुजरात के किसान ने, गुजरात के छोटे दुकानदार ने, गुजरात के छोटे बिजनेसमैन ने, गुजरात के मजदूर ने बदला. ಮೋದಿ ಅವರೇ, ನೀವೇ गुजरात में चाहे वो किसान हो, मजदूर हो, छोटा दुकानदार हो, सबके सब ने मुझे बोला कि हमने गुजरात को खड़ा किया और नरेंद्र मोदी 40,000 हेक्टेयर जमीन 1 रुपये प्रति मीटर की रेट पे. ಒಬ್ಬ ದೊಡ್ಡ ಉದ್ಯೋಗಪತಿಗೆ, ಉದ್ದಿಮೆಗಾರರಿಗೆ 40,000 ಹೆಕ್ಟೇರ್ ಅನ್ನ ಕೇವಲ 1 ರೂಪಾಯಿ, ಒಂದು
₹1 ಒಂದು ಎಕರೆಗೆ, ಆ ₹1 ಒಂದು ಹೆಕ್ಟೇರ್ಗೆ ಮಾರಾಟ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಯಾರಾದರೂ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು 40,000 ಹೆಕ್ಟೇರ್। और 3 महीने के अंदर उसी उद्योगपति ने उसी जमीन को 3,000 रुपए प्रति मीटर के लिए बेची। ಅದೇ ಜಮೀನನ್ನ ಏನು ₹1 ಒಂದು ಹೆಕ್ಟೇರ್ಗೆ ಮೋದಿ ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ರು 40,000 ಹೆಕ್ಟೇರ್, ಅದನ್ನ 3-4 ತಿಂಗಳಲ್ಲೇ 30,000 ರೂಪಾಯಿಗೆ ಅದೇ ಆ ಜಮೀನನ್ನ टाटा नैनो कंपनी को नरेंद्र मोदी जी ने 33,000 करोड़ रुपए दिया। आप ढूंढ लो, आपको टाटा नैनो नहीं दिखाई देगी, मगर जितना पैसा नरेंद्र मोदी जी ने एक कंपनी को दिया 33,000 करोड़ रुपए, उतने पैसे से कांग्रेस पार्टी ने पूरे देश में मनरेगा चला दिया था। आ 33 बात करते हैं तो मैं आपसे एक सवाल पूछना चाहता हूं। सोशल वेलफेयर की बात करते हैं, एससी प्लान और ट्राइबल सब प्लान में बीजेपी पूरे हिंदुस्तान को तकरीबन 55,000 करोड़ रुपए देती है। ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಇವತ್ತು ಮೋದಿ ಅವರ ಸರ್ಕಾರ ಏನು ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ದಲಿತರಿಗೆ ಮತ್ತು ಬುಡಕಟ್ಟು ಜನಾಂಗದವರಿಗೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಹಣ ಏನಿದೆ, ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಎಷ್ಟು ಗೊತ್ತಿದೆ ನಿಮಗೆ? ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು 55,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯನ್ನ ಇವತ್ತು ಅವರು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। मतलब पूरे देश में एससी और एसटी को बीजेपी 55,000 करोड़ रुपए देती है, और यहां सिद्धरमैया नाटक में एससी और एसटी को 27,700 करोड़ रुपए देते हैं। मोदी जी क्या हो रहा है? आप नैनो को 33,000 करोड़ रुपए दे सकते हो, मगर हिंदुस्तान के एससी एसटी को आप सिर्फ 55,000 करोड़ रुपए देते हो, और यहां सिद्धरमैया जी स्वयं एक स्टेट में 27,700 करोड़ रुपए देते हैं। ನೋಡಿ, ಇಡೀ भ्रष्टाचार की बात करते हैं, भ्रष्टाचार का वर्ल्ड रिकॉर्ड, दुनिया का रिकॉर्ड उनकी कर्नाटक की पिछले सरकार ने तोड़ा था। बीजेपी भ्रष्टाचार की बात करती है, दुनिया का भ्रष्टाचार का रिकॉर्ड उनकी कर्नाटका की पिछली सरकार ने तोड़ा था। ಮೋದಿ ಅವರು ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಬಂದು ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾರೆ, ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಬಗ್ಗೆ ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆದ್ರೆ ಮೋದಿ ಅವರೇ ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲೇ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ದಾಖಲೆಯನ್ನ ಯಾವ ಸರ್ಕಾರ ಮೂಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಿಮ್ದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇಂದಿನ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರ ಸರ್ಕಾರ ಅಂತ ನೀವು ಮರ್ತು ಬಿಟ್ಟಿದ್ದೀರಾ ಮೋದಿ ಅವರೇ। ವರ್ಲ್ಡ್ ರೆಕಾರ್ಡ್ ಅನ್ನ ನೀವು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ದೀರಾ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದಲ್ಲಿ। मोदी जी येदियुरप्पा जी को बीजेपी ने निकाला था। ಮೋದಿ ಅವರೇ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವರನ್ನ ಯಾರು ತೆಗೆದುಹಾಕಿದ್ದು? ಬಿಜೆಪಿಯವರೇ ತೆಗೆದುಹಾಕಿದ್ರು। आज सबसे बड़ा भ्रष्टाचार का मुद्दा राफेल हवाई जहाज है। ಇವತ್ತು ದೇಶದ ಮುಂದೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ದೊಡ್ಡ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಹಗರಣ ಅದು ಯಾವ್ದಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈ ರಫೇಲ್ ವಿಮಾನ ಏನಿದೆ ಅದರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಖರೀದಿಯಲ್ಲಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರವೇ ಇವತ್ತು ದೇಶದ ಮುಂದೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಹಗರಣ। मैं इसके बारे में आपको थोड़ा बताना चाहता हूं। एयरफोर्स ने कंपनी से हवाई जहाज खरीदा था। ಮೋದಿ ಸರ್ಕಾರದವರು ಫ್ರಾನ್ಸಿನ ಒಂದು ಕಂಪನಿಯಿಂದ ಈ ವಿಮಾನವನ್ನ ಖರೀದಿ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಫ್ರಾನ್ಸ್ನಲ್ಲಿ ಮೋದಿ ಅವ್ರ ಜೊತೆ ಕೂತ್ಕೊಂಡು राफेल का कॉन्ट्रैक्ट हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड को दिया गया था। ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಾಗ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ನಲ್ಲಿ ಆ ವಿಮಾನವನ್ನ ಖರೀದಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ HAL ಕಂಪನಿ, ಕನ್ನಡವಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಂಪನಿ,
ಆ ಕಂಪನಿ ಜೊತೆ ಒಪ್ಪಂದ ಮಾಡಿಕೊಡ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಅನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ದು. HAL 70 साल से हवाई जहाज एयरफोर्स के लिए बना रही है. HAL ಕಂಪನಿ ದೇಶದ ಒಂದು ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಕಂಪನಿ. ಅದು 70 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ವಿಮಾನಗಳನ್ನ ತಯಾರಿಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಬುದ್ಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಂಪನಿ ಅದು. बेंगलोर, अगर बेंगलोर अपने पैरों पे खड़ा हुआ तो उसका एक कारण HAL है. ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರು ಇವತ್ತು ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಹೆಸರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದಕ್ಕೆ ಬಹುಶಃ ಒಂದು ಕಾರಣ ಯಾವುದು ಅಂತ. बेंगलोर से और HAL से राफेल का कॉन्ट्रैक्ट छीना और अपने मित्र को दिया. ಮೋದಿ ಅವರು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಂಪನಿಗೆ, ಸರ್ಕಾರಿ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಇದ್ದಂತ ಒಂದು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಅನ್ನ ಅದನ್ನ ಕಿತ್ಕೊಂಡು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಯಾರಿಗೋ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಾರೋ ಒಬ್ಬ ಖಾಸಗಿ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮೋದಿ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. हमने मोदी जी से 3 सवाल पूछे. ನಾನು ಮೋದಿ ಅವರಿಗೆ 3 ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಕೇಳಿದ್ದೇವೆ. मोदी जी, आपने HAL से कॉन्ट्रैक्ट छीनकर अपने मित्र को कॉन्ट्रैक्ट किस बेसिस पे दिया? ಬೆಂಗಳೂರು ಕರ್ನಾಟಕದ ಯುವಕರ ಭವಿಷ್ಯದ ಮೇಲೆ ಯಾಕೆ ನೀವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಒಂದು ಮಾರಕವಾದಂತಹ ತೀರ್ಮಾನ ನೀವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೀರಾ? आपने अपने लिए ये क्यों किया? ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತನಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ, ಯಾತಕ್ಕೋಸ್ಕರ ನೀವು ಇದು ಮಾಡಿದ್ದೀರಾ ಮೋದಿ ಅವರೇ? दूसरा सवाल, मोदी जी, हवाई जहाज का दाम आपके कॉन्ट्रैक्ट में, नए कॉन्ट्रैक्ट में बढ़ा या कम हुआ? ಮೋದಿ ಅವರ ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆ, मंत्री गोवा में मच्छी खरीद रहे थे तो क्या आपने कैबिनेट कमेटी ऑन सिक्योरिटी से परमिशन ली थी, हाँ या ना? ಮೋದಿ ಅವರು ಬಹಳ ಪ್ರಮುಖವಾದಂತಹ 3ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಇಂಥ ಒಂದು ಪ್ರಮುಖವಾದ ತೀರ್ಮಾನಗಳು ತಗೊಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮ್ಮ रक्षा का भाषण हुआ, राफेल के बारे में मोदी जी के मुंह से एक शब्द नहीं निकला. ಮೋದಿ ಅವರು 1 ಗಂಟೆ येदुरप्पा जी के साथ खड़े होते हैं. यहां उनका NDA का मेडिकल स्कैम हुआ, लैंड स्कैम हुआ, माइनिंग स्कैम हुआ, रेप स्कैम हुआ और स्कैम नहीं हुआ. अंत में आपको उन्हीं को समर्थन देना चाहिए जो आपसे सच बोलते हैं. ಕೊನೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ, ತಾವು ಯಾರಿಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಡಬೇಕು, ಯಾರಿಗೆ ತಾವು ಬೆಂಬಲವನ್ನು ನೀಡಬೇಕು, ಯಾರಿಗೆ ನೀಡಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ इस पार्टी ने आपको सच बोला है और आपको काम करके दिखाया है. ಕಾಂಗ್ರೆಸ್ हमने आपको आर्टिकल 371 जेल दिया, ನಾವು ನಿಮ್ಗೆ ಆರ್ಟಿಕಲ್ 3 मगर सबसे जरूरी बात, हम गाड़ी को आगे देख के चलाते हैं. नरेंद्र मोदी जी रियर व्यू मिरर देख के गाड़ी को चलाते हैं. ಆದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ मंत्री को काम करना चाहिए, बहाने नहीं देने चाहिए. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಸುಳ್ಳು ಭರವಸೆಗಳು. अगली बार कांग्रेस पार्टी की सरकार आएगी तो जितना काम हमने पिछले 5 साल में किया है उससे ज्यादा काम हम आपको करके दिखा देंगे. ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಈಗ ಮತ್ತೆ ಮುಂದಿನ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಬಂದೇ ಬರ್ತದೆ ಮತ್ತು ನಾವು ಏನು 5 ವರ್ಷದ ಕೆಲಸ ಮಾಡಿದೀವಿ ಅದಕ್ಕಿಂತ ದುಪ್ಪಟ್ಟು ಕೆಲಸವನ್ನ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಸನ್ಮಾನ್ಯ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मगर हम आपसे ये कभी नहीं कहेंगे कि कर्नाटका को सिर्फ एक व्यक्ति ने आगे बढ़ाया है. कि अगर कर्नाटका खड़ा होता है तो उसका सबसे बड़ा कारण कर्नाटका के गरीब लोग, कर्नाटका के किसान, कर्नाटका के छोटे दुकानदार, कर्नाटका के युवा, कर्नाटका की महिलाएं, आप लोग इसको बढ़ाते हो. मगर वो आपके साथ खड़े हैं, आपकी शक्ति का प्रयोग करते हैं. ನಾವು ನೀವು हम आपकी शक्ति का आदर करते हैं और हम आपके लिए काम करते हैं. इसे समझते हैं कि अगर कर्नाटका तेजी से प्रगति कर रहा है तो वो आपकी शक्ति के कारण कर रहा है.
ಕರ್ನಾಟಕ ಇಷ್ಟು ವೇಗವಾಗಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ सोनिया गांधी जी को अपने गले लगाया और उनके साथ आप खड़े हुए। जिंदगी भर नहीं बोलूंगा मैं। ತಾವು ಬಹಳ ದೂರದಿಂದ ಬಂದಿದ್ದೀರಾ। जब भी आपको मेरी जरूरत होगी आप सिर्फ मुझे बुलाइए और मैं यहाँ हाजिर हो जाऊंगा। ಯಾವಾಗ तो बनाएंगे। धन्यवाद। ಎಲ್ಲ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಸೇರಿ